कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शूट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करा. पुढच्या नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक म्हणजेच घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक अडचणीत, उत्पादन खर्चाच्या निम्म्या दराने विक्रीचा नामुष्की, सविस्तर संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही स्क्रीन शकता, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून जात असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 1 क्विंटल कांद्यासाठी साधारण 2200 रुपये खर्च येत असताना बाजार समितीमध्ये केवळ 900 रुपये इतका अल्प दर मिळत आहे. निर्यात बंदी आणि उत्पादनातील वाढीमुळे बाजारपेठेतील कांद्याची मोठी आवक झाली आहे. परिणामी दर कोसळण्याचे चित्र दिसत आहे. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संकट काळात सरकारने तातडीने हस्तक्षेप करून अनुदान द्यावे आणि निर्यातीला जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावरही या विषयावरून सरकारला जाब विचारला जात असून शेतकऱ्यांच्या हक्काचा उत्पन्नावर गदा आल्याची भावना व्यक्त होत आहे. जागतिक घडामोडी आणि अस्थिर धोरणामुळे कांदा उत्पादक हतबल झाला असून तात्काळ मदतीची प्रतीक्षा करत आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह अपडेट घडामोड नक्की शेअर करावी अशी आशा आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजाराबाबतचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा असं का, तर जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करावं अशी विनंती. तर व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत लाईव्ह अपडेट नक्कीच शेअर करायला अशी आशा आहे. तर व्हिडिओ पुढे तोपर्यंत तेच थांबतो आहे. आणि कांदा भाव वाढलेच पाहिजे शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा आहे. तरी देखील वारंवार अशा प्रकारचे निर्णय या ठिकाणी शेतकरी विरोधी घेऊन कांद्याला मात्र कवडीमोल भाव भेटतो आहे. 2 पैसे शेतकऱ्याला मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहते. परंतु या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भाव भेटतो आहे. आधीच त्याला या ठिकाणी बघितलं तर कांद्याला भाव नाही आहे आणि वरून सरकार योग्य निर्णय घेताना दिसत नाही. अशी ही परिस्थिती सध्याची आहे. आणि अशी परिस्थितीमुळे नेमकं शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सरकारसुद्धा त्यांच्या विरोधात निर्णय घेऊन कांद्याला निर्यात होऊ देत नाही. निर्यात जर होऊ दिलं तर कांद्याला भाव पाडण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं सरकार असे जर निर्णय घेत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. जे काय महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात. जास्तीत जास्त नक्कीच व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. माझा व्हिडिओ शेवटून माहितीपूर्ण कांदा अपडेट्स तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र